ते तिथेच देतील. ओके, इट्स क्लिअर. तर इथे आमचे सन्माननीय भाई पाटील ना, भाई म्हात्रे पिसारवे यांचा आपण सन्मान इथे घेतोय. परीक्षक म्हात्रे यांना विनंती करेल की आपण आपल्या शुभास्ते हा सन्मान इथे करायचा आहे. सामना सुरू होतोय. चला बोलूया आपण कॉमेंट बॉक्स मध्ये, ऐकूया आवाज बाबूशांचा. धन्यवाद. तो चलिए बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर संदीप सर. एक मुकाबला देखिए कंप्लीट हुआ और एक बड़ा मुकाबला देखिए आते हुए दर्शकों के बीच में. केपीसी ट्रॉफी देखिए पहले ही महीने बता दिया था भाई, मुंबई में झगड़े में सर फूटे ना फूटे. और केपीसी ट्रॉफी में देखिए काफी टीम का काफी खिलाड़ी का दिल टूटा है भाई, लेकिन अभी भी देखिए रात है और कातिल अदा में आ रही है भाई. ओ प्रवीण शोर के देखिए बाली, ये थी इनकी बल्ले की गर्जन और रन दिया आधा दर्जन. और आज भी बता रहा है भाई मैं बन सकता हूं फिर से टार्जन. 6 रन. बाली का बात करेंगे ना, बल्लेबाजी यहाँ पर प्रवीण शोर के, और जिन्होंने देखिए आखिरी मैच में जो क्वालिफाई मुकाबला में 11 छक्के लगाए थे भाई. और शुरुआत कर दिए भाई यहाँ पर प्रवीण शोर के बाली लेके फ्लाइटेड भाई और एक 6 रन. क्या बात है देखिए टाइटल्स यहाँ पर राजकुमार भाई देखिए खुटारी का यहाँ पर से बड़े बड़े चेहरे देखिए टेनिस क्रिकेट में जुड़े रहते हैं. तभी देखिए आज टेनिस क्रिकेट है ओमे के पिता से देखिए हम देख सकते हैं यहाँ पर बहुत बढ़िया देखिए घर घर विभाग में देखिए सभी का दिल जुड़ा हुआ यहाँ पर से. और प्रवीण चौर के देखिए पाली का बल्लेबाजी लाजवाब देखिए, और बाहुबली भी नीचे. ओ फिर से खींचा भाई, ऊंचाई भी ली और लंबाई भी देखिए. आओ गुरु करे पीना शुरू, मेरी टीम कर चुके हैं सेलिब्रेशन शुरू. डीजे जीतू तू सांगा तर मी काय करू. पांच चर्चा, पांचवा मर्तबा देखिए 3 गेंद पर देखिए 3 छक्का, और वो भी यही प्रतियोगिता में केपीसी ट्रॉफी में. क्या बात है गुलशन, मान गए आपको भी. पिछला मैच देखिए थोड़ा दिल टूटा होगा, लेकिन क्रिकेट में होता है भाई. पहले हमने बता दिए हार जीत, लेकिन आज जो बेहतर मेहनत करेगा वो मुकाबला जीत कर जाएगा. पिसार में टीम देखिए एक्सीलेंट है. मंगेश का इनिंग खास करके कैच भी छूटा, लेकिन उसके बाद है और प्रवीण चौर के बाली देखिए ये रुकने का नाम नहीं ले रहे भाई. बड़ा हिट देखिए 4 व्हीलर के तरफ है. AK-47 चरण. चार छक्के लगाने वाले 8वें बल्लेबाज बन गए, लेकिन 6 छक्के लगाओगे तो भाई कैश प्राइज देखिए 10,000 देखिए. हो बाबा बालाराम साहब पाटिल से पुरुष को देखिए इस टूर्नामेंट की देखिए शान है. और क्या यहाँ पर 6 छक्का लगाएंगे बाली, और इस टूर्नामेंट में अभी तक देखिए 21 छक्का लगा चुके हैं भाई. क्या कमाल की बल्लेबाजी देखिए. एक मुकाबला हाई वोल्टेज कंप्लीट हुआ और उससे बड़ा वोल्टेज देखिए यहाँ पर देखने को मिल रहा है. पहला ओवर में देखिए 4 गेंद पर अभी तक 4 छक्का लगा चुके हैं. ओ क्या 6 नंबर 5. ओ माय गॉड, अब तो ये तबाही कर रहे भाई यहाँ पर. 5 गेंद पर देखिए 5 छक्का. संदीप सर 1 कदम अब दूर है भाई, और इस टूर्नामेंट के दूसरे बल्लेबाज हो गए भाई. 5 गेंद पर 5 छक्का. अगर और एक छक्का आता है 10,000 कैश प्राइज है. तो 5 गेंदों में 5 लगा चुके हैं बाली. यदि इस गेंद के ऊपर छक्का आता है तो स्वर्गीय हरिभक्त पारायण बालाराम पाटील यांच्या स्मरणार्थ केपीसी मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने तब्बल 10,000 रुपये हा पारितोषिक पहिल्या रात्रीपासून आहे, परंतु अजून कोणीही संपादन केलेलं नाहीये. बालीला आता ही संधी लाभलेली आहे.
क्या बढ़िया मुकाबला देखिए यहाँ पर बाली लाजवाब 5 गेंद के ऊपर 5 छक्का देखिए और टीम का स्कोर देखिए 31 तक पहुंच चुका है। कहते ना दुनिया का हर शौक पाला नहीं जाता और कांच के खिलौना को उछाला नहीं जाता। मेहनत करने से हर काम हो जाता है आसान है, क्योंकि हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। कहती ना किस्मत पे भरोसा रखने से बेहतर है मेहनत का तूफान पैदा करो, और ये तूफान देखते हैं कब रुकेगा। अगर आया छक्का भाई पूरी क्राउड से होनी चाहिए तालियां। देखते हैं गेंदबाज है तैयार रहा। ओह माय गॉड 5 छक्का, व्हाट अ मैच। मेरे रब ने तुझे क्या चीज बनाई है भाई। 2007 वर्ल्ड कप युवराज सिंह की यादें दिला दी भाई। तालियां पूरी क्राउड से। क्या बात है दोस्तों, जरा जोरदार तालियां हो बाली के लिए, क्योंकि पहले रात से इस घड़ी का इंतजार था। 10,000 का इनाम आयोजनकर्ताओं की तरफ से लगा गया था, किसी ने हासिल नहीं किया था। रेस में आए जरूर थे लेकिन प्राप्त नहीं हुआ था, और ये पहली मर्तबा बाली ने हासिल किया। जरा जोरदार तालियां हो बाली के लिए। बाली का इनिंग्स बता रहा है भाई, बजाइए ताली, क्योंकि अंगद के चेहरे पे वो स्माइल देखा। जख्म पर मरहम देखिए यहाँ पर क्या कमाल के बल्लेबाजी, और रायगढ़ का क्रिकेट, रायगढ़ का कद, नेरे धुंधरे विवाह का देखिए। मंगेश पाटिल के बाद मुझे लगता है जो मिस्सू मंगेश पाटिल कोपरोली, उसके बाद देखिए ये हिटमैन देखने को लगता हुआ। और आज नहीं भाई, ये देखिए 6 छक्का कैसे लगाए हैं, रिप्ले में देखा जा रहा है भाई। ओ माय गॉड, पहला कवर के ऊपर से वीरेंद्र सहवाग के अंदाज में, और उसके बाद देखिए बात करेंगे दूसरा छक्का देखिए रिप्ले में, और दूसरा छक्का देखिए थोड़ा सा माही के अंदाज में MS धोनी के, और तीसरा छक्का देखिए एकदम से हिटमैन के अंदाज थी। चौथा छक्का देखेंगे, चौथा छक्का भी देखिए थोड़ी सी हार्दिक का जगह से देखिए, और उसके बाद 5वां छक्का देखिए पाले में थी, रेडर पे थी, लेकिन कोई बात नहीं। हॅलो, साक्षी एंटरप्राइजेस चे प्रोप्रायटर सन्माननीय सतीश म्हात्रे यांच्या वतीने 6,000 रुपये। क्या बात है, जोरदार तालियां। तब्बल 16,000 बालीसाठी। अरे पाली के लिए बजाओ जरा जोर से ताली भाई। हाँ ये ताली होनी चाहिए। हाँ ये काम ये अच्छी है भाई। अगर तेरा हीरो नॉन स्ट्राइक पर है तो फिर तुझे कुछ करने की जरूरत नहीं है, सिर्फ पार्टनरशिप। लेकिन देखिए उतनी अच्छी टीम है, भला ही देखिए पर पिटाली टीम थोड़ा मुश्किल में है, लेकिन मैं भूलना नहीं चाहूंगा संदीप सर, देखिए ये टीम भी सुपर 6 में पहुंची है। ऋतिक केनी, हेमंत केनी उस टीम में देखिए गहरा ही है, लेकिन जो बाली ने यहाँ पर आग उगला है भाई, बता दिया सांप के फन में और बिच्छू के डंग में, सांप के फन में बिच्छू के डंग में जहर होती है। और बाली की बल्लेबाजी में इस वक्त कहर कितना लंबा इनिंग को लेकर जाएंगे ये दर्शाएगा भाई। 38 पर देखिए अभी 0 विकेट है। प्रवीण चौरगे बाली देखिए बात करेंगे। हेलो, तो इस बीच जिनका इंतजार हम तकरीबन पहले रात से कर रहे थे, सत्यम बिल्डर्स एंड डेवलपर्स के मैनेजिंग डायरेक्टर सन्माननीय करण गुलाटी साहब यहाँ पर तशरीफ ला रहे हैं। तो निश्चित तौर पे उनका इस कैपिटल ट्रॉफी में हम स्वागत करते हैं, जिनका आगमन यहाँ पर हो चुका है। और बिल्कुल आज करण गुलाटी साहब यहाँ पर आए, आपका स्वागत है इस मंच के ऊपर। जरूर काफी बड़ी हस्ती है सत्यम बिल्डर्स एंड डेवलपर्स के मैनेजिंग डायरेक्टर आदरणीय करण गुलाटी साहब, वेलकम। साथ ही साथ हमारे चंद्रकांत चौधरी, आपका भी स्वागत है। और श्याम सुंदरानी साहब, आपका भी स्वागत है। क्या बढ़िया मुकाबला देखिए तैयार से, और बल्ले का किनारा और भाग्य का साथ देखिए यहाँ पर, और तबाही देखिए रन जाए यहाँ पर पैर है यहाँ पर, क्योंकि आदित्य मस्कर के बल्ले से आता हुआ ये 4 रन। हाँ बिल्कुल, क्योंकि करण गुलाटी साहब यहाँ पर आ चुके। थोड़े लेट हुए आप, थोड़े 5 मिनट यदि जल्दी आते ना तो 6 में 6 छक्के देखने को मिल सकते थे आपको, क्योंकि कांग्रेस ट्रॉफी में जरूर देखा था वहां पर प्रशांत पारवे, चंद्रकांत चौधरी, मंगेश घरत और अक्षय पाटिल की वो ट्रॉफी, जिसमें काफी बढ़िया इनाम आप लगाते हैं। और ये चलिए खींचा है मिड ऑफ के पास से, और एक देखिए यहाँ पर 6 रन आता हुआ। संदीप सर बाली है आज जिस मूड में, मुझे लगता है और एक ओवर को निशाना बना सकता है, और एक 5-6 छक्का भी लगा सकता है भाई, क्योंकि इरादा साफ है आज। और उनके सामने देखिए आदित्य मस्कर है। थोड़ा सा देखिए पेडाली टीम इस वक्त देखिए संघर्ष और खड़ा करना होगा, मेहनत करना होगा भाई। और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा यहाँ पर तेजी से देखिए 49-49 धावा देखिए, और क्या साझेदारी देखिए यहाँ पर। सबसे बड़ा साझेदारी इस मैदान पर बना था भाई 2 ओवर में 50 नितेश पाटिल देखिए जब मुकाबला हुआ था भिंगारी बनाम नीलजे, और उससे पहले भी ये टीम ने किए यहाँ पर कीर्तिमान इतिहास, और वापस वो रिकॉर्ड को देखिए टीम तोड़ने जा रहे हैं।
गुलशन देखिए बिल्कुल साथ रातों की आपकी एक्सपीरियंस है, क्योंकि इस टीम ने देखिए सबसे बड़ी पार्टनरशिप की थी। इसी मैदान के ऊपर देखिए उस्मान अली का भी पार्टनरशिप है, 80 रनों का बना था। लेकिन आज देखते हैं यहाँ पर आदित्य मस्कर देखिए 4 गेंद पर 11 पर है, और सट ऑफ लेन देखिए हुक किया भाई यहाँ पर है, और एक बड़ा हिट देखिए यहाँ से गगन चुम्बी 6 रन। क्या चाह रहे हैं पर से, और जो हमारे देखिए मेहमान इस वक्त करण गुलाटी साहब देखिए तशरीफ रखें। साहब देखिए स्क्रीन पर देखिए 6 छक्का कैसा पहला ओवर में लगा था यहाँ पर डाउन द ग्राउंड कवर के ऊपर, और उसके साथ देखिए बात करेंगे, ये देखिए बहुत बड़ा देखिए स्टेट खेले यहाँ पर से। ये देखिए बिल्कुल बाबू शाह इस मंच के ऊपर, जिनका इंतजार तो पहले रात से आयोजनकर्ताओं ने बताया था कि जरूर आने वाले हैं, लेकिन वो सब्र की घड़ी आप खत्म हो चुकी है। सत्यम बिल्डर्स और डेवलपर्स कटआउट्स बहुत लगे हुए हैं, और करण गुलाटी साहब का प्यार तो हमेशा हमने देखा है क्रिकेट के ऊपर का, हमेशा क्रिकेट के लिए धर्म मानते हैं, और बिल्कुल आज जो है इस केपीसी ट्रॉफी देखने के लिए आ चुके हैं। गुलाटी साहब देखे जाए तो ग्रामीण में यहाँ पर इन केपीसी ट्रॉफी ने एक रिकॉर्ड किया है, 4 व्हीलर कार प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए रखी गई है। इससे बड़ी बात क्या हो सकती है, और 3 इलेक्ट्रिक स्कूटी है। चलिए फिरकी के जादूगर देखिए अक्षय केनी भाई, इनके नाम बड़ा इतिहास है भाई, मैडन ऊपर डालने वाले में इनका नाम आता है। और सुनील नारायण से पहले देखिए ये टेनिस क्रिकेट में वो कीर्तिमान है। प्रवीण चोरगे पाली देखिए फ्लाइटेड 6 रन भाई, प्रवीण चोरगे का कोशिश जारी है, पर वक्त बताएगा कितना भारी है। कमाल कमाल धमाल देखिए माला माल कर दिया पर बाबू शाह बाली, यानी कि आपको पता है ये बाली नाम जो है वो काफी पुराना नाम है, यानी कि रामायण में आपने देखा होगा जो बाली यानी कि सामने वाला जो दुश्मन रहता था उसका आधा बल खींचने वाला बाली था, जिसे हराने की ताकत किसी में नहीं थी। क्या बात है यहाँ पर बाली की देखिए बल्लेबाजी, यही तो कहते ना हर शाम सुहाना नहीं होता, हर मोहब्बत के पीछे कहानी नहीं होता, मेहनत करने से हर काम हो जाता है आसान है, हर काम किस्मत पर टाला नहीं जाता। यहाँ पर क्या बढ़िया बल्लेबाजी देखिए प्रवीण चोर के पाली देखिए 43 पर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन अभी देखिए 2 ओवर 3 गेंद हुआ है भाई, कमाल 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 धमाल। ओ फिर से देखिए शॉट ऑफ लाइन खींचा यहाँ पर फील्डर से गेंद के नीचे, और गेंद को जब तक देखिए लपक झपक लेते और एक सिंगल आता हुआ। कितना जिंदगी भी खेलती उसी के साथ है, कोई संघर्ष करके बिखर जाता है तो कोई संघर्ष करके निखर जाता है, और जिसमें देखिए प्रवीण चोर के पाली इस वक्त संघर्ष करते हुए। चलिए वीआईपी डैश में इस वक्त देखिए हमारी खास मेहमान है, जिनके आने की चलिए यहाँ पर गेंदबाज तैयार हैं, लेकिन आदित्य मस्कर और प्रवीण चोरगे बाली देखिए यहाँ पर बल्लेबाज देखिए वाइट इंतजार नहीं किया, पहला सफलता आया, 62 रनों की साझेदारी यहाँ पर तोड़ती हुई। कहते ना प्यार की बीमारी और क्रिकेट में साझेदारी, और ये बहुत बड़ा साझेदारी था, लेकिन आदित्य मस्कर का विकेट गिरा है। लेकिन मैदान के अंदर देखिए कहते हैं ना शाम अभी जिंदा है रात अभी जिंदा है, दिल्ली कहता है कि मैच में काफी कुछ जिंदा है, क्योंकि मैदान के अंदर जब तक बाली जिंदा है और उसका कहर अभी तक जलजला जारी। चलेंगे डीजे के पास, चलिए यहाँ पर नए बल्लेबाज आए हैं, सचिन मोरे, इनके बाहर भी खासियत है, बिच्छू मार गया भाई, और जिस तरह से यहाँ पर कितना सांप के फन में बिच्छू के डेग में जहर होती है। प्रवीण चोर के बाली की बल्लेबाजी में खैर देखिए 11 गेंद पर 44 पर बल्लेबाजी कर रहे हैं, और सचिन मोरे देखिए इस वक्त मैदान पर आते हुए। अक्षय के लिए कमाल की कमबैक, और कमबैक देखिए लाजवाब है, फ्लाइट दिया था, आमंत्रण दिया था, दावत दिया था, लेकिन 3 ओवर का खेल कंप्लीट हुआ है। 3 ओवर की समाप्ति के साथ टीम का स्कोर 62 पर 1। तर जबरदस्त गीतांचा नजराना पेश करतोय तो आमचे अविनाश डीजेचे ऑपरेटर जीतू,
तर जितूसाठी इथे पारितोषिक आलाय. डीजे ऑपरेटरसाठी शिवकुमार म्हात्रे खुटारी आणि अरविंद पाटील इनानपूर यांच्या वतीने 1000 रुपये. क्या बात आहे जितू, वेल डन. टायमिंग काय असतं ते त्याला माहिती आहे. यस, तर आपण सन्मानाकडे बोलूया, कारण वेळात वेळ काढून आज इथे उपस्थित झाले ते. संदीप सर बात करेंगे. देखिए खास करके स्क्रीन पर जो दिखाया जा रहा है पर सत्यम बिल्डर्स टेबल पर इसका, और देखिए इनकी इंतजार पिछले 7 रातों से हो रही थी और कई दिन आज इनके आने के इंतजार में हम अपने आस लगाए बैठे थे और उनके आ जाने के खातिर से हम अपना घर सजाए बैठे. तो बिल्कुल इस बीच इस मंच के ऊपर जिनका आगमन हो चुका है, सही मायने में सत्यम बिल्डर्स डेवलपर्स के मैनेजिंग डायरेक्टर सम्माननीय करण गुलाटी साहब यहाँ पर तशरीफ ला चुके हैं. और बिल्कुल जिनकी उपस्थिति पहले रात से हम यहाँ पर इंतजार कर रहे थे, लेकिन इस दौरान यहाँ पर उनकी उपस्थिति इस मेगा फाइनल की रात में यहाँ पर देखने को मिली है. और गुलाटी साहब शुक्रिया अदा करते हैं हम आपका, हमारे निमंत्रण को स्वीकारते हुए आज आप यहाँ पर उपस्थित हुए. और हमारे मैनेजमेंट कमेटी की ओर से केपीसी ट्रॉफी के संयोजककर्ताओं की तरफ से आपका शुभ सम्मान यहाँ पर हो रहा है. काफी बड़ा योगदान करण गुलाटी साहब का यहाँ पर नजर आया है. तो ऐसा ही प्यार हमारे इन आयोजनकर्ताओं के ऊपर रहे. साथ ही साथ श्याम सुंदरानी साहब, इनका भी सम्मान हम यहाँ पर करने जा रहे हैं. श्याम सुंदरानी साहब, शुक्रिया अदा हम आपका भी करते हैं, क्योंकि जब रांजमबाड़ा में बड़ी ट्रॉफी होती है तो करण गुलाटी साहब का भी काफी बड़ा योगदान. चंद्रकांत चौधरी आपके उस टूर्नामेंट में हर रात को गुलाटी साहब को देखते हैं और अच्छा योगदान उनका रहता है. और आज केपीसी ट्रॉफी में काफी बड़ा योगदान याचबरोबर आमचे चंद्रकांत चौधरी, एक मोठ्या स्पर्धेचे नाईट स्पर्धेचे आयोजक आहेत आमचे रांजणपाड्याचे आणि एक जबरदस्त क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे चंद्रकांत चौधरी यांचा इथे सन्मान होतोय. चलिए बाली की बात करेंगे. अर्धशतक के लिए 6 रनों की जरूरत है. संदीप सर 44 के ऊपर बल्लेबाजी कर रहे हैं, लेकिन बड़ी सम्मान देके चलता हुआ, जिनके आने के इंतजार में हमने पिछली 7 रातों से आस लगाए बैठे थे. तर चंद्रकांत चौधरी यांचा देखील सन्मान झालाय. सरजी धन्यवाद. राजी आहे. यस, धन्यवाद. तो आहे तमाम मान्यवरों का यहाँ पर इस टूर्नामेंट में सम्मान के साथ की विदाई. और बिल्कुल इस सत्यम बिल्डर्स डेवलपर्स की तरफ से इस टूर्नामेंट के लिए काफी बड़ा योगदान हमेशा रहता है और इस साल भी काफी बड़ा योगदान करण गुलाटी साहब का नजर आया है. उनका बिल्कुल हम पूरे मैनेजमेंट कमेटी की ओर से शुक्रिया अदा करते हैं. इसे देखिए संदीप सर 50 यहाँ पर बॉली बल्ला ऊपर उठाए भाई, जोरदार तालियां. दूसरा 50 देखिए इस मुकाबला में. बाली थोड़ा पल्ला यहाँ पर सलूट की जर पूरी मैदान पर देखिए तालियां बजाए भाई बाली के लिए. यहाँ पर उतार तो वो चुड़िया जो रातों में खनकती है, दिखा तो वो बल्लेबाजी जो विराट कोहली में झलकती है. विराट इनिंग्स संदीप सर. और देखिए यहाँ पर बाली को एक और इनाम, यानी कि इस टूर्नामेंट का एक और इनाम 3459 हब स्वर्गीय बालाराम पाटिल इनके स्मरणार्थ में केपीसी मैनेजमेंट कमेटी की ओर से. इनामों की कमी नहीं है इस टूर्नामेंट में, आप खाली लगाते जाइए. देने के लिए हम बैठे हैं, देने के लिए हम तैयार हैं. जो गुज्जर ने कहा था, बाली ने कहा था काली असली बारूद चाहिए. अब असली बारूद देखेंगे बल्ले से चल रहा है, क्योंकि हर गेंद देखिए उनके बल्ले से निकल रहा है, मानो के बारूद की रफ्तार से जा रही है. लेकिन अच्छी इंप्रेस देखिए गेंदबाज अक्सर ने भी दिखाए. और फिर से खींचा भाई यहाँ पर. ये बैटर है या मटन का दुकान भाई. छक्के की लाइन लगा दी भाई यहाँ पर. और डगआउट भी तो हर गेंद पर ही कर रही है भाई. अर्जुन एक मार बाबा, अर्जुन एक मार. तब भी छक्का लगा चुके हैं भाई. और टीम का टोटल देखिए 74. जितो मच गया शोर नगरिया में. अब शोर देखिए पूरा टेनिस क्रिकेट में अब चल रहा होगा.
बाली की बल्लेबाजी, क्या बात है, उफान के ऊपर आ चुके हैं बाली, जबरदस्त। कमाल कमाल कमाल। ये देखिए और एक बार खोदा है भाई, फील्डर है, क्या बनेंगे दर्शक? हम बन गए दर्शक। ओ मच गया सोरे नगरिया में, बिच्छू मार गया बीच बजरिया में, और बाली बिच्छू मार गया बीच बजरिया में। बीच बजर ने केबीसी ट्रॉफी में देखे हलचल मचा दी है इनिंग। टीम का स्कोर देखे 78 है। तैयार गेंदबाज, ओ फिर से एक बार खींचा है, ऊंचाई है और लंबाई भी। ओ माय गॉड, संदीप सर क्या बल्लेबाजी यहां पर, मानव के हिटमैन का रिकॉर्ड तोड़ डाला भाई, मार डाला मार डाला, सारा का सारा झोपड़ी भी जला डाला। मेरा मुंह मत देख डीजे वाला, तू भी तोड़ दे अब डीजे का ताला। टीम का टोटल देखिए, बहुत बढ़िया देखिए संदीप पाटिल सर, पूरी 7 रात आज लंबी विदाई इनकी भी होगी, सभी की होगी भाई, लेकिन विदाई देखिए स्वागत है। बाली कैसे कर रहे भाई, 17 गेंद के ऊपर 66। एक बार जोरदार ताली भाई। चक्के की लाइन देखिए, पटाली टीम की हम सराहना करना चाहेंगे। ऐसा नहीं कि वो खराब गेंदबाजी कर रहे हैं भाई, लेन गेंद को भी छक्का लगा रहे हैं, फुल लेन को भी छक्का। आज बाली ने कुछ मन बना कर आए भाई। तर महानगरपालिकेचे ऑफिसर आमचे किरण जाधव साहेब नेरे इथे आलेले आहेत, तर यावं आपण व्यासपीठावरती। नेरे म्हटलं तर खऱ्या अर्थाने आपले एक जबरदस्त समालोचक सागर मांडवकर यांच्याच गावातील हा संघ। तर सागर, तुझं देखील स्वागत आहे। उजाला उजाला मिल जाए, ये अच्छी सोच है। जब बैटर इन फॉर्म है तो भाई उन्हें मौका दीजिए। लगातार देखिए कमाल की बल्लेबाजी, कहते ना बारिश में मेंढक को, और इस वक्त पाली को रोकना बड़ा कठिन हो रहा है भाई। टीम का स्कोर देखिए 85 तक पहुंचा है और पाली देखिए 66 तक है। क्या कमाल का इनिंग पाली का रहा है। पिटाली टीम ही नहीं संघर्ष कर रही है भाई, उनके पास भी बल्लेबाजी है। और उदित किनी ने इस मैदान पर देखिए रन बनाए, दहशत मचाए। हेमंत किनी देखिए विकेट के पीछे यहाँ पर चाल बिछाते हुए, लेकिन अक्षय किनी को वापस बुलाया गया। और इस बार देखिए स्लोअर गेंद, लेकिन थोड़ा दूर व्हाइट का इजाफा देखिए, 86 रन आता हुआ। टीम का स्कोर देखिए जाकर पहुंचा 87 रन है। क्या बल्लेबाजी यहाँ पर, बाली ने बता दिया भाई, समंदर की तरह मेरी है पहचान है, मैं ऊपर से हूं साथ है, लेकिन अंदर से हूं तूफान है। इस बार भी देखिए दूर 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 रणनीति साहब है, व्हाइट का इजाफा जाने दे रहे भाई यहाँ पर से। और कितनी देखिए माइंडसेट बल्लेबाजी कर रहे हैं। टीम का स्कोर देखिए 66 पर बल्लेबाजी, बाली टीम का देखिए 86 है। लेकिन अभी भी देखिए बात करेंगे ना, 5 गेंद आना बाकी है। आज देखिए 6 छक्के भी लगाए, अर्धशतक भी लगाए, जो कैश प्राइस था ना सब कुछ है। फिर से खींचा भाई यहाँ पर, उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी जला दूंगा, घर भी। क्या कमाल की बल्लेबाजी देखिए। आज पाली सो ऐसा लग रहा है कि पिछली ट्रॉफी में देखे लाजवाब अंगद के चेहरे पे भी स्माइल आया था, जबरदस्त शतक पाली ने लगाए थे। ओ फिर से खींचा है भाई, वाटर बैटिंग यहाँ पर पाली की देखिए, हवा हवाई हवा हवाई हवा हवाई हवा हवाई। प्यार नहीं, अब देखिए खैर बरस रहे हैं पाली। प्रवीण चोर के देखिए यहाँ पर वाटा इनिंग से 7-8 और टीम का टोटल देखिए 99 है। क्या बात है संदीप सर, कह देना तेरी बिंदिया चुरा कर ले गई मेरी निंदिया, और ये इनिंग नींद उड़ा देगी भाई, चैन चुरा लेगी। पाली 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 देखिए बजा रहे हैं, दर्शक भी खूब ताली खींचा। इस बार फील्डर है भाई, पाली का इनिंग देखिए अब समाप्त हुआ, लेकिन कहते हैं ना मरने से पहले मैं अपना कर्जा चुका दूं। एक बार पाली के लिए जोरदार ताली भाई। 7-8 वाटा इनिंग से संदीप सर। नहीं, क्या बात है, क्या पारी खेली है, इसे कहते हैं योद्धा, और बिल्कुल योद्धा की लड़ा। जिस तरह से उम्मीद
और यहाँ पर उम्मीद काफी कायम करती है। बाबूशाह देखिए 78 रनों की नायाब पारी खेली आज इस निर्णायक मैच के अंदर, जबरदस्त 99 स्कोर। चलिए ताली बाली के लिए तालियां बजनी चाहिए। बाली थोड़ा बल्ला ऊपर उठाई यहाँ पर, वेल डन मान गए भाई। यहाँ पर हिटमैन का इनिंग देखिए यहाँ पर दिखा, यहाँ पर बाली आज नेरे तुंदरे विभाग पूरा झूमेगा भाई। सही पता है यहाँ पर सागर सर की आवाज है बहुत, देखिए आज पूरे दिल थाम के क्राउड है। लेकिन देखिए पेटाली टीम देखिए गलती इनकी नहीं है भाई, लेकिन बाली की इनिंग चल गई यहाँ पर। अच्छा उन्होंने भी गेंदबाजी की हर सिचुएशन में। अक्षय के नहीं देखिए, अब बाकी के गेंदबाज थोड़ी सी महंगे साबित हो गए। एकमात्र देखिए अक्षय के नहीं देखिए सफल रहे यहाँ पर 2 गेंद से। ओ यहाँ देखिए बाहुबली को उतारा गया था रोहन को, लेकिन यही बात बताया एकमात्र अक्षय केनी साबित कर रहे हैं अपने आप को। अच्छा कमबैक है टीम का स्कोर देखिए 99 है। 100 के ऊपर रन बनाए संदीप सर, कुछ भी हो सकता है सेकेंड इनिंग डीजे। स्पोर्ट गांव की बात कर लीजिए, क्राउड की बात कर लीजिए, बड़ी बड़ी रथी महारथी, लेकिन अक्षय के नीचे आ गए भाई। एक लौते गेंदबाज देखिए यहाँ पर हैट्रिक विकेट चढ़ गए अक्षय के नहीं, लेकिन बाकी के गेंदबाज रह गए नाकाम। संदीप सर 99 बनाए, जीत के लिए 100 की जरूरत है। चला टॉस करूया आपण। वाघिलवाडा टीम कॅप्टन, चला मानकोली टीम कॅप्टन इथे आहेत। हा आमचे रमेश म्हात्रे यांना विनंती आहे की आपण यावं। आपल्या शुभास्ते आम्ही इथे टॉस करणार आहोत। चला वाघिलवाडा टीम, तुम्हाला नियम माहिती आहेत, मग या। हा आले, दोघांचं आले। चला आपण टॉस इथे करतोय। रायगडचा टायगर कॉल आलाय, तर डिसिजन काय असेल? फलंदाजी। यस चला त्यानंतरचा सामना दोन्ही संघाच्या शुभेच्छा असतील। तर टॉस जिंकलाय तो मानकोली टीमने आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय। तुषार आपण यायचंय, तुषार इनानपुरी आमचे। चला सामना सुरू करून घेऊया। सुपर 6 हा दुसरा सामना सुरू आहे। यानंतर मानकोली वर्सेस वाघिवलीवाडा असा सामना आपल्याला पाहायला मिळेल, एक बिग फाईट।
आता तुम्हाला पण आहे दिवाळी. सर क्लोज हा. हॅलो. तर नेरे गावचे आमचे सन्माननीय आदर्श व्यक्तिमत्व आणि नेरे संघाचे कोच आहेत संभाजी म्हसकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. तसेच दहिसरचे आमचे सन्माननीय भूषण भोईर इथे आलेले आहेत. जावई आमचे, त्यांना विनंती आहे की आपण देखील यावं. आपलं देखील स्वागत आहे. त्याचबरोबर मुन्ना हे देखील आलेले आहेत दहिसरचे, त्यांचं देखील स्वागत आहे. बोले आपण मॅचकडे सेकंड 17ला जशी सुरुवात होईल ऐकूया आवाज कुणाल दाते सर यांचा. धन्यवाद. धन्यवाद बाबूशा. धन्यवाद संदीप पाटील सर. स्वागत आहे. आणि इथे पहिलाच बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. पहिल्या बॉलवर चौकार प्रथमेशच्या बॅटमधून. पहिला बॉल चौकार. दुसरा बॉल बरोबर ढगात लाइटिंग लावत चाललाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार. मध्ये 100 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. लक्ष मोठं आहे, परंतु क्रिकेटमध्ये कोणतंच लक्ष मोठं असत नाही जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही. आणि त्याचमुळे संघर्षाचं मैदान आहे. संघर्ष होईल. पहिल्या 2 बॉलवर 10 धावा आलेल्या आहेत. बॉल हवेत आहे. तिसऱ्या बॉलवर देखील षटकार येईल. बॉल सीमारेषा पलीकडे प्रथमेशच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. याचबरोबर बामालीचे रवींद्र पावशे आणि कैलास पावशे इथे आलेले आहेत. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. कडक बॅटिंग. 16 धावा स्कोर बोर्डवर. जशास तसं प्रत्युत्तर प्रथमेश देखील देत असताना या मॅच मध्ये पहिले षटक हाताळतोय सचिन सर क्लोज हा. मोरे यांनी त्याचा खरपूस समाचार पहिल्या 3 बॉलवर घेतलाय. 16 धावा आल्यात. आणखीन एक बैठक समोर सीमारेषा पलीकडे आणखीन एक षटकार. ठरलाय ज्याने सलग 3 बॉलवर 3 षटकार मारलेले आहेत. 22 धावा आता स्कोर बोर्डवर आल्या. 4 बॉलचा खेळ संपलाय. 3 षटकार 1 चौकार या ओव्हर मध्ये. परत एक वेळा समोर धमाका. हा देखील बॉल साइड स्क्रीनवर डाऊन दी ग्राउंड षटकार. 6 धावा मिळतील. धावा झाल्यात 28. याला म्हटलं जातं ईट का जवाब पत्थर से देना. तुम्ही आम्हाला 6 बॉल मध्ये 6 मारले. पहिल्या ओव्हर मध्ये आम्ही तुम्हाला ठोकणार. आणि आतापर्यंत सलग 4 षटकार मारलेत. 8वा फलंदाज ठरलाय ज्याने सलग 4 बॉलवर 4 षटकार मारलेत. 1 चौकार. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28. आणि आता पाहूया 5वा सलग षटकार येतोय का. आणि मग पुढच्या ओव्हर मध्ये देखील मारला तर 6वाही होऊ शकतो. तर रायगडचा टायगर याचं देखील इथे आगमन झालेलं आहे. वेलकम उस्मान, स्वागत आहे. सर क्लोज हा. चेंज. 4 बॉलवर 4 षटकार आलेले आहेत. 1 चौकार पहिल्या बॉलवर. टीमची धावसंख्या 28. 5वा बॉल सीमारेषा पलीकडे. 5 इन अ रो.
हीच तर खासियत आहे या प्रथमेशची. त्याने उत्तर दिलंय. टीमची धावसंख्या 34. अरबाज शेख यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. अरबाज, स्वागत आहे तुझं देखील या व्यासपीठावरती. आरसीसी पेठचे एक जबरदस्त गोलंदाज. 5 बॉलवर 5 षटकार आलेले आहेत मागच्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या बॉलवर चौकार आला होता हे विसरून चालणार नाहीये. पहिल्या ओव्हरची कहाणी आहे 34 धावांची. पहिल्या डावामध्ये धावा आल्या होत्या 37 आणि दुसऱ्या डावात धावा आलेल्या आहेत 34. म्हणजेच काय, बालीला प्रत्युत्तर चोख दिले. दुसऱ्या डावामध्ये टीम पेठालीने या मॅचच्या दरम्यान स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली देखील काही कमी नाहीये. ते इथे सांगतात आम्ही देखील जिंकण्यासाठी आलोय. आम्ही दाखवून देऊ आमची ताकद आणि ती ताकद दाखवली आहे सध्या तरी प्रथमेश केनीने. हा बॉल थोडासा बाहेर टाकलाय. पंचांचा इशारा, वाईट बॉल. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. टीमची धावसंख्या 35. या मैदानावर काही घडू शकतं. या मैदानावर 100चं टार्गेट देखील चेस होऊ शकतं. कारण फक्त 3.5 तास लागले होते त्यावेळेला साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध 434 धावा केल्या होत्या. फुल टॉस, फुल टोल वसूल केलाय. बॉल सीमा पार, मिड विकेटला षटकार. बरोबर कैलास पावशे बामाली, रवींद्र पावशे आणि गुरुनाथ पावशे या तिन्ही मान्यवरांना आयोजकांच्या वतीने निमंत्रण आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. फक्त षटकाराची भाषा बोलली जाते टीम पेठाली कडून. या मॅच मध्ये धावा केलेल्या 41. कोण म्हणते 100 धावा झाल्या म्हणजे सामना संपलाय. मगाशी कुजबूज चालू होती मैदानाच्या बाहेर ज्यावेळेला फेरफटका मारत होतो की हा सामना तर संपलाय, परंतु तसं नाहीये मित्रांनो. जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं मूर्खपणाचं आहे. यावेळेला बीट केलंय. हा बॉल कमी गतीचा होता आणि डॉट बॉल. सुशांत या ओव्हरच्या दरम्यान आणि सध्या स्ट्रायकिंग इनला ऋतिक केनी याही खेळाडूने इम्प्रेस केले. ऋतिक केनी आणि त्याचबरोबर प्रथमेश महत्वाची भूमिका यांची असणार आहे या मॅच मध्ये, कारण दुसरं षटक सुरू आहे. धावा झालेले 41, 41. 100चं टार्गेट आहे. एक्झॅक्ट 100 धावा करायचे आहेत. पुढे टाकलेला बॉल होता, ऑन साइडला उडवलाय. बॉल चाललाय टप्पा घेत सीमा रेषा पलीकडे. मनगडत आहे जोर, मारलाय कडक 4. एक चौकार आला, एक डॉट बॉल आला, एक व्हाईट बॉल आला. टीमची धावसंख्या 45, 45. फुल टॉस होता, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं. एक टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, बॉल सीमा पार. आणखीन एक चौकार, आणखीन एक दमदार 4. अभी बाकी है मेरे दोस्त. बॅकफुटला जात असताना बॅक टू द बॉलर खेळलाय. हा देखील येईल डॉट बॉल. आणि आता परत एक वेळा कमबॅक केलंय या मॅच मध्ये. टीम जितू 11 नेरे पेठालीच्या विरुद्ध खेळत असताना जितू 11 जैनुमान नेरे 100 धावांचं टार्गेट सेट केलंय. पुढचा बॉल, फुल टॉस, समोर मारलाय. एक टप्पा घेतलाय. बॉल सीमारेषेलगत अडवण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये यश. एक धाव मिळेल आणि आता आणखीन एक धाव ऍड होईल. 2 धावांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण झालंय. दुसऱ्या षटकामध्ये टीम पेठालीचं या मॅच मध्ये स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठालीची धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 51 आणि आता 18 बॉल मध्ये धावा करायच्या 49.
6 बॉलवर 6 षटकार येतील का? आणि जर मारला या बॉलवर षटकार तर तो मात्र एक रेकॉर्ड होईल दोन्ही इनिंग मध्ये दोन्ही बॅटर कडून 6 बॉलवर 6 षटकार मारण्याचा. आणि सध्या मैदानामध्ये आहे प्रथमेश हबप स्वर्गीय बाळाराम पाटील साहेब यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या वतीने 10,000 रुपयाचं पारितोषिक आहे. कारण बाबा असेच पारितोषिक लावायचे अनेक खेळाडूंवर आणि त्यामुळे 10,000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रथमेशने आतापर्यंत 5 मारलेत सलग, 6वा येईल का हा प्रश्न आहे. महत्वाची मॅच, कारण इथे जिंकणं गरजेचं आहे, हरणं जंगलात राहतात. 2 ओव्हरचा केस संपलाय. टीमची धावसंख्या 51, 51. ओव्हर नंबर 3 इन प्रोग्रेस. गोलंदाजीसाठी आलाय आदित्य मस्कर. हा महत्वाचा खेळाडू आहे टीमचा, हा महत्वाचा गोलंदाज आहे टीमचा. कमबॅक करण्यासाठी त्याच्या हातामध्ये बॉल सोपवण्यात आलाय. मजा येईल या मॅच मध्ये, कारण येणारे बॉल आता शिल्लक आहे तुमच्याकडे. 18 बॉल मध्ये 49 धावांची गरज आहे. 2 सामने आजचे आतापर्यंत कंप्लीट झालेले नाहीये, तरी देखील 50,000 प्रेक्षकांनी ही स्पर्धा पाहिली आहे. तुम्ही पाहताय केपीसी ट्रॉफी इनामपुरी. 18 चेंडू 49 धावांची गरज. प्रथमेशचा फटका हवेत, फसलाय, फिल्डर खाली, कॅच आणि ते विकेट आली आहे. महत्वाची विकेट. प्रथमेश बॅक टू द पॅव्हिलियन. पहिला धक्का टीम पेठालीला. त्यांना विनंती आहे की आपण यावं व्यासपीठावरती. आयोजकांच्या वतीने नक्कीच आपल्याला इन्व्हिटेशन आहे, यावं व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. 17 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. प्रभू शेठ पाटील आपलं सहर्ष स्वागत. रोहिंजनचे उद्योजक देखील आहेत आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहे त्यांचं या क्रीडा नगरीमध्ये आणि केपीसी ट्रॉफीच्या वतीने सहर्ष स्वागत आम्ही करतोय. 17 चेंडू आणि 49 धावा करायचे आहेत. विकेट आली आहे प्रथमेशची, परंतु अजूनही मैदानामध्ये ऋतिक केनी आणि परेश केनी आहे, त्याच्यामुळे हा सामना ऑन आहे. हा सामना कधीही कलाटणी घेऊ शकतो. नवीन फलंदाज परेश, लेफ्ट हँडेड बॅटर आहे, आक्रमक असतात लेफ्ट हँडेड खेळाडू. अनेक उदाहरणं देता येईल. युवराज सिंग ज्याने 6 बॉलवर 6 षटकार पहिल्यांदा मारले T20 विश्व चषकामध्ये ब्रॉडला. भारताचा दादा सौरव गांगुली ज्याने टी शर्ट काढला. पंच कडक आहे, बॉल चाललाय गॅप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर मधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह, बॉल सीमारेषा पलीकडे, कडक 4 चौकार. केपीसी ट्रॉफी इनामपुरी पाहतोय. सातारा, सांगली, कोल्हापूर आज रन हवेत भरपूर या मॅच मध्ये, कारण आता 16 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. कमालीचा सामना. पुढचा बॉल आलाय, बॉल मधून बॉल सीमारेषा पलीकडे, हा देखील बॉल सीमा पार. परेश केडीच्या बॅट मधून सिक्सर. आतिषबाजी होते. 15 बॉल 39 धावांची गरज आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. त्याच काळ्या पडद्याजवळ मी गेलो होतो, तिथे काही काका उपस्थित होते आणि ते सांगत होते हा सामना तर संपलाय. आता त्यांना मला सांगायचं आहे भाऊ सामना आहे, कुठे जाऊ नका. पेठाली करत ते देखील सामना सोडणार नाहीये, ते देखील संघर्ष करतील, लढतील, शेवटपर्यंत लढतील. कारण आता 15 चेंडू आणि 39 धावांची गरज आहे. परेश केनी बॅक टू बॅक षटकार मारतोय. 6000 प्रेक्षक ऑनलाईन आनंद घेतात, त्यांचं स्वागत आहे टेनिसcricket.in वर. पिच बॉल होता, समोर मारलाय, आता स्टंप उचलावा लागेल आणि इथे पाहूया टीव्ही अंपायरची मदत घेत आहेत का पंचांनी. होती घेतलीये. आउट है एक बेस होती रह जाओ.
कहाणीमध्ये परत एक वेळा ट्विस्ट. बॉल लागला स्टंपवर आणि त्याच्यानंतर आता एक्झॅक्ट किती वेळ घेतलाय, काय झालंय, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे क्रुशल कॉल. हा एक बेल स्टंपवर होती का नाही तेही चेक केलं जाईल. कारण एक बेल जरी तुम्ही पाडली तरी आउट देतात पंच. मग एक जरी बेल असली स्टंपवर आणि ती जरी तुम्ही पाडली तरी मग आउट असतो बॅटर. असे अनेक नियम आहेत. त्याच्यामुळे इंस्टाग्राम जर वापरत असाल तर अनिल चौधरी अंपायर त्यांना नक्की फॉलो करा. चांगली माहिती नेहमीच मिळते. कारण ज्ञान महत्वाचं आहे. अधुरं ज्ञान काही कामाचं नसतं. परिपूर्ण ज्ञान क्रिकेटचं असावं. कोणत्याही क्षेत्रात ज्यावेळेला तुम्ही जाता त्या क्षेत्राचं परिपूर्ण ज्ञान असावं. आणि तेच बालाजीने सांगितलं का एक बेल जरी असेल स्टंपवर ती देखील पा, ती जरी पाडली तरी चालेल. बॉल स्टंपला जाऊन लागला आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टींची शहानिशा इथे केली जाईल. ती चर्चा होईल. कारण विकेट महत्वाची आहे. कारण दोन्ही बॅटर तगडे आहेत. परेश नॉन स्ट्रायकिंग एंडला धावत होता. मला तर आवश्यकता नव्हती असं वाटतंय. या रनची आवश्यकता नव्हती. कारण तुम्ही मारताय, बॅटिंग चांगली करताय, अशा परिस्थितीमध्ये एक रन घेऊन काय फायदा. तर कैलास पावशे, बामाली, रवींद्र पावशे आणि विलास पावशे आणि गुरुनाथ पावशे बामालीचे मान्यवर आहेत, इथे आलेले आहेत. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही सहर्ष स्वागत करतो या व्यासपीठावरती. धन्यवाद. आउट बॅटर. कारण एक बेल स्टंपवर होती. आता आउट कोण आहे हा प्रश्न आहे तुम्हाला. ओके, त्याही प्रश्नाचं उत्तर देतील. तर पिसारवेचे शशिकांत म्हात्रे इथे आलेत. त्यांचं देखील स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. ऋतिक केनी आउट आहे असं सांगण्यात येते आणि ऋतिक परतला आता डगआउट मध्ये. मस्त गोट्या वर लेफ्टी देतील ना. मॅचची कहाणी परत एक वेळा बदलली. तर पेठालीचे सन्माननीय पांडुरंग पाटील इथे आलेले आहेत. त्यांचं स्वागत आहे. आणि दीपक घरत पापडीचा पाडा यांचं देखील स्वागत आहे. हा पिसारवेचे आमचे शशिकांत म्हात्रे इथे आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. ऋतिक केनी बाहेर आलाय. परत एक वेळा शांत असं वातावरण. आणि तीच तर चर्चा डगआउट मध्ये करतायत. काय धावायची गरज होती. कारण तुम्ही फक्त षटकार चौकार मारताय. मॅच मध्ये पूर्णपणे तुमचा संघ आलाय आणि अशा परिस्थितीमध्ये मग ती एका धावेची काय आवश्यकता, हाही प्रश्न आहे. क्रिकेटमध्ये एक एक रन महत्वाची आहे. परंतु शेवटी कधी कधी असंही वाटतं ती एक रन महत्वाची नव्हती. 14 बॉल 39 धावा. आल्याला ऑन साइडला स्लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे. एक रन कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. एकच धाव इथे मिळताना दिसेल. आता 38 धावांची गरज आहे. येणाऱ्या 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 चेंडू 38 धावा हे समीकरण आहे. ऋषिकेश स्ट्रायकिंग एंडला. 13 बॉल 38. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे बॅटिंग करणाऱ्या टीमला. गोलंदाजी करणाऱ्या टीमला पाहिजे एखादी विकेट, एखादा डॉट बॉल. मग सामना कडक होईल. खोलव्या टप्प्याचा बॉल होता. फिल्डर आहे तिथे. प्रयत्न सुरू आहे. डिरेक्टेड लागला तर चित्र वेगळं होतं. अखेर ओव्हरची समाप्ती. 12 बॉल 37 धावांची गरज आहे टीम पेठालीला या मॅच मध्ये जिंकण्यासाठी. स्वर्गीय महादेव काका विकास स्पोर्ट्स पेठाली. 12 बॉल 37 धावा. तर चला या नंतर दोन्ही टीम सज्ज राहायचं आहे. मांडकोली आणि वाघिवलीवाडा. तर वाघिवलीवाडा संघाला क्षेत्ररक्षण करायचं आहे याची नोंद घ्या. तर याचबरोबर आमचे सन्माननीय या गावचे जावई, पालेगावचे आदर्श व्यक्तिमत्व, उद्योजक सन्माननीय हेमराजजी म्हात्रे साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपलं. KPC ट्रॉफी म्हटली तर नक्कीच नेहमीच त्यांची उपस्थिती आणि
दरवर्षी नेहमीच्या स्पर्धेला त्यांचं आगमन असतं. तर हेमराजजी स्वागत आहे तुमचं, युवा उद्योजक. त्याचबरोबर बऱ्याच संख्येने प्रेक्षक आज इथे उपस्थित आहेत. प्रेक्षकांचं देखील स्वागत आहे, कारण मेगा फायनलची रात्र आहे. फायनल चॅम्पियन कोण ठरेल या हा पाहण्यासाठी नक्कीच बऱ्याच संख्येने प्रेक्षक इथे आलेले, सर्वांचं स्वागत आहे. तर आमचे शरददादा घरत पापडीचा बाडा यांची जागरी खानावळ आहे. तर नक्कीच ज्यांना भूक लागली असेल तर तिथे जाऊन तुम्ही त्याचा आस्वाद घेऊ शकता. दोन्ही आयटम असतील तिथे, नॉन व्हेज आणि व्हेज. जो पाहिजे तो तुम्ही निवडा आणि खा. त्याचबरोबर बऱ्याच चायनीजच्या गाड्या आहेत, अनेक तिकडे सरबत वगैरे सगळ्याच गोष्टी आहेत. कारण ही एक आगली वेगळी स्पर्धा आज केपीसी ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. धन्यवाद. 12 चेंडू आणि 12 बॉल मध्ये 37 धावांची गरज आहे. मॅच ऑन, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. फुल टॉस बॉल हवेत आहे पॉइंटला, फिल्डर येत आहेत खाली, कॅच ड्रॉप, झेल सुटलाय आणि त्याच्यामुळे आता 36 धावांची गरज आहे येणाऱ्या 11 बॉल मध्ये. जे बालीने केलं होतं, सलग 6 बॉलवर 6 षटकार मारले होते, तसेच काहीशे फटके मारावे लागणार आहेत. परेश केनी आणि ऋषिकेशला रिव्ह्यू घेतलेला आहे बीमर साठी. यस, तुम लोग लेने गए, तुम लोग ले गए, उधर से आवाज देके रिव्यू कैसे होगा? नहीं ऐसा बात नहीं. सो DRS चा वापर फुल टॉस बॉल साठी. झेल तर सुटलाय पॉइंटला आणि त्यामुळे कनेक्शन पाहिलं जाईल बॅट आणि बॉल मध्ये एक्झॅक्ट कोणत्या हाईट वर झालं, तो इम्पॅक्ट कुठे होता, कमरेपेक्षा जास्त उंचीवर बॉल टाकला गेलाय का, याच्याविषयी सध्या चर्चा सुरू आहे टीव्ही अंपायर बरोबर. आयोजक देखील अतिशय बारकाईने त्याच्याविषयी चर्चा करतात, कारण कोणावर अन्याय केला जाणार नाही. ही स्पर्धा केपीसी इनामपुरी ट्रॉफी आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. हा निर्णय आलेला आहे आणि हे दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर तुम्ही पाहताय. कारण अपराईट पोझिशन मध्ये बॅटर ची हाईट मोजली जाते. IPL मध्ये देखील तुम्ही या सगळ्या गोष्टी पाहिलेल्याच असतील आणि त्यामुळे हा बॉल डीप होत होता आणि त्याचमुळे पंचांचा इशारा आलाय फेअर डिलिव्हरी. आता 11 बॉल 36 धावांची गरज आहे. 11 चेंडू 36 धावा. परेश बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातात. डॉट बॉल. सचिन सध्या गोलंदाजी करतोय. सचिनने पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर धावा खर्च केल्या होत्या, परंतु या ओव्हर मध्ये कमालीची गोलंदाजी. पायरचा बॉल होता, मागे चाललाय, फाईन लेगला बीट करून जाईल का, डीप मध्ये फिल्डर धावतायत आणि शेवटच्या क्षणाला बॉल सीमा पार. परंतु त्याच्या अगोदर फलंदाज डगआउट मध्ये आउट होतोय, परंतु सध्या ती सर्कसच चालू होती. फिल्डरची त्या बॉलच्या मागे धावत असताना बॉल इकडे लागला, पंचांनी आउट घोषित केलं. बॉल तिकडे सीमा पार गेला आणि शेवटी फलंदाज धावत सुटला. डगआउटच्या दिशेने फिल्डर प्रयत्न करत होता बॉल थांबवण्यासाठी आणि फलंदाज बाद. आता समीकरण या मॅच मध्ये 9 चेंडू आणि 36 धावा. 9 बॉल 36. आता थोडीशी सामन्याची हवा काढली आहे. पेटाली संघ 2 ओव्हर मध्ये 50 धावा केल्या होत्या, 3 ओव्हर मध्ये 49 करायच्या होत्या, 51 झाल्या होत्या. मग कहाणी बदलली. ती एक सिंगल काढण्याची हाव या टीमला कुठेतरी बॅकफुटला घेऊन गेली. 9 चेंडू आणि 36 धावांची गरज, हेच होतं क्रिकेटमध्ये. म्हणून क्रिकेटमध्ये म्हटलं जातं जर तरला महत्व नाही आणि जर तर शिवाय क्रिकेटही होत नाही. 9 चेंडू 36 धावांची गरज आहे. फटका हवेत आहे, टायमिंग पाहावं लागेल. बॉल चाललाय मिड विकेट सीमा रेषा पलीकडे, खेचून मारलाय, षटकार.
षटकार तर आलाय, अजून 5 मारायचे 8 बॉल मध्ये तर जिंकू शकता सामना. बॉल हवेत आहे, इथे संधी निर्माण केली आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर खाली, झेल इथे सुशांत आणि मला वाटतंय पक्षाला बॉल लागलाय की काय. बॉल लागलाय वाटतं त्या पक्षाला आणि त्यामुळे तो पक्षीच खाली पडलाय. एवढा वर गेला बॉल आणि हो नक्कीच पक्षाला तो बॉल लागला आणि तो खाली पडला. बट वागुळ बाहेर आहे. सात बॉल आणि आता 30 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 30 रन या मॅच मध्ये आता वरचढ झालाय संघ जितू 11 जैनुमान नेरे. चांगली कामगिरी सध्या पाहायला मिळते. पुढचा बॉल ओ फुलर लेनचा बॉल होता, बीट केलंय बॅटरला आणि सरळ बॉल चाललाय शॉर्ट स्क्वेअर लेगला. तोपर्यंत एक धाव बायच्या स्वरूपात मिळेल. नेरे परिसर म्हटल्यानंतर आमचे सागर मांडवकर, त्याचबरोबर कांचन पालकर, जे स्कोरर प्रवीण गायकर, आमचे महागुरु MD गडगे सर, सगळे त्याच परिसराला बिलॉंग करतात. आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. 6 बॉल 29 धावांची गरज आहे या मॅच मध्ये, अशी कहाणी या मॅचची आहे. 2 ओव्हर मध्ये 51 आल्या होत्या, 3 ओव्हर मध्ये 49 करायच्या होत्या, परंतु तिथून कहाणी बदलली या मॅचची. आणि कुठेतरी आता ते काका म्हणत असतील, मी बोललो होतो ना सामना संपलाय, ते भेटतील आता मला तिकडे. मॅचची कहाणी 6 बॉल 29, परंतु अजूनही सामना संपलेला नाहीये. 5 मारले तर पेटाली संघ विजयाचा जल्लोष. इथे 1-2 डॉट बॉल आले तर टीम जितू 11 जैनुमान नेरे संघ विजयाचा जल्लोष सुरू राहील. परंतु पेठाली संघ जर इथून हारला तर ती 1 रन का घेतली हा प्रश्न प्रत्येकाला पडेल, सर्व खेळाडूंना पडेल, गावातल्या प्रत्येक नागरिकाला पडेल. पहिलाच बॉल डॉट उमेशच्या माध्यमातून. आता 5 मध्ये 5 षटकार मारावे लागणार आहेत सामना जिंकण्यासाठी. 5 चेंडू आणि 29 धावांची गरज या मॅच मध्ये. आणखीन एक चांगला बॉल, बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. आता इथे कुठेतरी औपचारिकता शिल्लक राहिली असं दिसतंय. सलग 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. 4 बॉल मध्ये 29 धावांची गरज. 4 चेंडू आणि 29 धावा हे समीकरण आता या मॅच मध्ये. पुढचा बॉल, तिसरा बॉल या षटकातला. बॅकफुटला जात असताना पंच केलाय, दोन्ही पाय हवेत होते, फिल्डर आहे तिथे, परंतु त्याच्या अगोदर बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. षटकार 6 धावा राजेशच्या बॅटमधून. धावांची गरज आहे. आता 77 धावा झाल्या, 23 धावांची अजूनही गरज आहे. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडू आणि 23 धावा. बॅक टू द बॉलर खेळलाय डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल आणि औपचारिकता आता या मॅचची. आणि विजयासह, भव्य विजयासह जितू 11 जैनुमान नेरे च्या फेरीमध्ये जाईल. फुल टॉस बॉल, परत एक वेळा दिशा दिली आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल चाललाय सीमा पार, येतोय चौकार. 19 धावा करायच्या येणाऱ्या शेवटच्या बॉल मध्ये. 1 बॉल 19 रन समीकरण या मॅच मध्ये. आणि शेवटी 18 धावेने एक भव्य विजय मिळवलाय जितू 11 जैनुमान नेरे या टीमने या मॅचवर. आणि या मॅचचा हिरो नो डाऊट प्रवीण चोरगे, म्हणजेच बाली ठरला या मॅचचा हिरो. आणि त्याला दिला जाईल मॅन ऑफ द मॅचचा सन्मान.
अभिनंदन. नेक्स्ट मॅच केडीएच वाघिलवाडा आणि त्यांच्या विरोधात खेळ वेदिका 11 चौटा हिरवा एकविरा मानकोली. तोही सामना पाहायला विसरू नका. बेस्ट ऑफ लक दोन्ही टीमला. जाऊया संदीप पाटील सरांकडे आणि त्यानंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये बाबूशा यांच्याकडे. धन्यवाद. हॅलो, चला केडीएच वाघिलवाडा आणि मानकोली असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या रात्रीतील हा